राज्याची आरोग्य व्यवस्था उत्तम असावी यासाठी सरकार दक्ष आहे, पण राज्यातल्या ग्रामीण भागातलं दृश्य नुसतं विपरीत नाही तर भयान आहे। अनेकदा डॉक्टर नाहीत, कर्मचारी नाहीत, सामग्री नाही अशी ओरड असतेच, पण परभणीतला प्रकार पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल। एका व्हिडिओनं आरोग्य व्यवस्थेचं वास्तव समोर आणलंय। बघूयात परभणीमध्ये नेमकं काय झालंय। हा व्हिडिओ पहा। एक मिनिट, हे पशु रुग्णालय असेल असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय, कारण हे माणसांसाठीचं रुग्णालय आहे। फक्त कब्जा कुत्र्यांनी केलाय इतकंच। काय हे कुत्रे थेट रुग्णांच्या खाटावर चढतात आणि बसतात, म्हणजे त्यांचा हा मुक्त संचार पाहून आपल्याला जरी धक्का बसला असला तरी तिथल्या आरोग्य यंत्रणेला त्याचं काहीही सोयरं सुतक नाही। परभणीच्या जिंतूर मधल्या ट्रॉमा केअर सेंटर मधला हा प्रकार। या व्हिडिओनं रुग्णालयाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणलाय। महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात साप आढळला होता। तेव्हाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। पण कुंभकर्णासारखं गाढ झोपी गेलेल्या रुग्णालय प्रशासनाला जाग येईल तर शपथ। बरं, हा मतदारसंघ आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा। त्याच मतदारसंघात रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। मग इतर भागातली परिस्थिती काय असेल याचा विचार न केलेला बरा। आधी साप, आता कुत्रे, उद्या आणखी कुणी, अशी रुग्ण सोडून सर्वांचीच व्यवस्था आणि सोय तिथल्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे। हा व्हिडिओ व्हायरल झालाय, आणखी होईल, पण रुग्णालय प्रशासन याकडे लक्ष देणार का? राज्याचे आरोग्य मंत्री संबंधितांवर कारवाई करणार का, की आणखी काही वन्य प्राणी पाहण्याचा योग रुग्णांना मिळतो हे पाहणं महत्त्वाचं। काही दिवसांपूर्वीच नांदेडच्या रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट असलेला व्हिडिओ आपण पाहिला होता। त्यामुळे रुग्णालयांच्या या स्थितीकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। बाकी शहाण्याच शब्दांचा मार, इतकंच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।